आज जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना अनेक अनेक शुभेच्छा. जर आपण एकंदर मानवजातीचा इतिहास पाहिला तर महिलांनी सर्वच आघाड्यांवरती सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्र आणि त्याचबरोबर कौटुंबिक क्षेत्र अत्यंत अद्वितीय अशी कामगिरी बजावलेली आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे संपूर्ण प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने प्रेरणागीत सादर केलं जातं. तू चाल अशी जरा वाटही तुझी सांगते, तू झेप घे जरा नभ तुझे हे खुणावते. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. ओहो निश्चय तुझा अटळ आहेस तू प्रबळ, आव्हान लाखो जरी खंबीर अशी तू. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सलाम तिच्या कर्तृत्वाला. आभाळ मोकळे आहे तुझ्या पुढे, वादळ तुझ्यातले गरजून सांगते. तूच झाशीची राणी, तूच मदर टेरेसा, कल्पनांतराळाची तूच ग पीटी उषा. हो निश्चय तुझा अटळ आहेस तू प्रबळ, आव्हान लाखो जरी खंबीर अशी तू. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. हो घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. मातीची ओल तू, मायेचे मोल तू, विश्वास खोल तू, दुनियेचा तोल तू. ओ मातीची ओल तू, मायेचे मोल तू, विश्वास खोल तू, दुनियेचा तोल तू. नवदुर्गा माय भवानी जागर तुझा चाले. नवदुर्गा माय भवानी जागर तुझा चाले. भरोटी नव्याने आता तुझी, स्वीकार तुझा आहे. हो निश्चय तुझा अटळ आहेस तू प्रबळ, आव्हान लाखो जरी खंबीर अशी तू. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे
ऋतू तो घे भरारी, उंच तू तुझेच सारे हे ऋतू. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आनंददायिनीला सलाम, रणरागिणीला सलाम, प्रत्येकीमध्ये लपलेल्या दामिनीला सलाम सलाम सलाम. आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या या फेसबुक लाईव्हला. पालशेतकर मॅम, आपला व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. हॅलो मॅम. I'm there प्रतिपदा. हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. Good evening. तर आपण आजच्या मला वाटतं आपल्या सेशनला सुरुवात करूया. Yeah. नमस्कार नवी मुंबईकर, मी प्रतिपदा आपल्या सर्वांचं स्वागत करते नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास आणि महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या खास फेसबुक लाईव्ह मध्ये आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक स्त्रीमध्ये लपलेल्या रणरागिणीला, प्रत्येक स्त्रीमध्ये लपलेल्या आनंददायिनीला सलाम करत आहे. आणि आजपासून ते अगदी 15 मार्च पर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर, स्त्रियांशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. आजचं सुरुवातीचं फेसबुक लाईव्ह करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर मॅडम. मॅडम, तुम्हाला पण आमचा मानाचा मुजरा. खरं तर आई होणं, मातृत्व उपभोगणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे, परंतु काही कारणामुळे त्याच्यामध्ये अडचणी येतात. पण आत्ताच्या ज्या ऍडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत त्या सगळ्यांनी आपण या सगळ्या अडचणींवरती मात करू शकतो. खरं सांगायचं म्हटलं तर नंदिता मॅडमचं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. नव्याने ओळख करून देण्याची गरज नाहीये. गेली 30 वर्ष झालं त्या स्त्रीरोग आणि वंध्यत्व आणि इन्फर्टी स्पेशालिस्ट म्हणून त्या काम करत आहेत. विविध समितींवरती त्यांनी काम केलेलं आहे. लीलावती हॉस्पिटल आणि डॉक्टर DY हॉस्पिटल इथे त्या कार्यरत आहेत. मॅडम, सगळ्यात आधी तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आणि मी जसं आधी म्हटलं की तुम्हाला खरंच मानाचा सलाम, कारण की जो आनंद प्रत्येक स्त्रीला हवासा वाटतो तो मिळवून देण्यात तुमचा फार सिंहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. तर सगळ्यात आधी थँक्यू सो मच. आणि सुरुवातीला मी तुम्हाला विनंती करते की तुमचा अनुभव तुम्ही थोडासा शेअर करावा. त्यानंतर आपण आपल्या प्रश्नोत्तराच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. थँक्यू प्रतिपदा. मला वाटतं ह्या प्लॅटफॉर्मवर, नवी मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या प्लॅटफॉर्मवर यायला मला फारच आनंद वाटला. कारण आमचं सगळं नवी मुंबईमध्येच आहे. माझं IVF सेंटर तिकडे आहे आणि माझे वडील DY पाटील. त्यामुळे नवी मुंबई हे आमचं घर असं वाटतं. त्यामुळे तुम्ही मला एवढ्या मानाने बोलवलं त्यामुळे खरंच बरं वाटलं. आय थिंक महिला जागतिक दिवस आहे आज आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की बायकांना तो रिस्पेक्ट दिला पाहिजे. तो त्यांना ते entrepreneurship, empowerment, बेटी बचाओ बेटी पढाओ, in every way. कारण आपली सोसायटी जी आहे ना ती पेट्रियाकल आहे, म्हणजे पुरुष हा महत्वाचा आहे. तर म्हणून आता ज्या स्त्रिया यायला लागल्यात, काम करायला लागल्यात, वेगवेगळे व्यवसाय घ्यायला लागल्यात, व्यवसायात एंट्री करायला लागल्यात, आय थिंक इट्स व्हेरी गुड की महिला त्या दृष्टीने जात आहेत. माझं बोलायचं विचार केला तर मी जेव्हा IVF मध्ये आले, आय थिंक मी असं म्हणते की मी देवाची गॉड्स चाइल्ड मी म्हणते मला. कारण हा एक प्रोफेशन असा आहे की जिथे तुम्ही एक
सेल घेता, म्हणजे स्त्रीबीज आणि स्पर्म घेता, आणि तो एम्ब्रिओ आम्ही मायक्रोस्कोप खाली बघतो, आणि जेव्हा आम्ही तो शरीरात टाकतो आणि त्याचं मूल होतं आणि ते मूल मी डिलिव्हर करते आणि ते असं हात पाय उडवत बाहेर निघतं, तेव्हा म्हणजे असं आश्चर्य वाटतं की आपल्या हातून काय झालंय. आणि आय थिंक हे 40 वर्षापूर्वी जी पहिली बेबी झाली लुईजा ब्राऊन इंग्लंडमध्ये, तेव्हापासून हा चमत्कार घडत चाललाय. आणि त्यांच्याकडून आपल्याला एक शिकायला मिळतं की परसिव्हिअरन्स, म्हणजे परत परत ती गोष्ट करायला पाहिजे. त्यांनी जवळजवळ 1% फक्त सक्सेस रेट होता प्रतिपदा, तेव्हा त्यांनी IVF केलं आणि सक्सेस मिळवला. आणि आता सक्सेस रेट जवळजवळ 50 ते 60% गेलेला आहे 40 वर्षात. आणि टेक्नॉलॉजीमुळे तो गेलेला आहे. जेव्हा मी पहिलं सुरू केलं तेव्हा मी प्रॉबेबली देशात तिसरी होते जिनी टेस्ट ट्यूब बेबीच ऐक्सी चालू केलेलं. आणि तेव्हापासून आम्ही बघितलेलं नाही, मागे वळून पाहिलेलं नाही. म्हणजे लेझर हॅचिंग, विट्रिफिकेशन, टाइम लॅप्स, ह्या सगळ्या आमच्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आम्ही वापरतो, ज्यांनी बाळ हे होतं, प्रेग्नन्सी रेट वाढतो, की अशा ह्या कपल्सना आम्ही हेल्प करू शकतो. त्यामुळे आय थिंक माझी जी जर्नी आहे, तिथे मी आई झाली आहे हजारो मुलांची, मनाला फार बरं वाटतं. आणि इट्स, आणि आता मी ही टेक्नॉलॉजी विमेन एम्पॉवरमेंट साठी वापरते. म्हणजे काही मुली असतात ज्यांना नवरा मिळालेला नसतो, किंवा करिअर ओरिएंटेड असतात, किंवा अभ्यास करत असतात, त्यांना वेळ नसतो लग्न करायला, मुलं व्हायला. प्रॉब्लेम मुलींचा असा असतो की बायोलॉजिकल क्लॉक असतो, 35च्या नंतर प्रेग्नन्सी रेट कमी कमी होऊन जातो. तर अशा मुलींना आम्ही एग फ्रीजिंग ऑफर करतो. असं नाही मी म्हणत की प्रत्येकाने एग फ्रीजिंग करा आणि इतक्या लवकर होऊच नका मुलं. ज्यांना पॉसिबल असेल, ज्यांना सिस्टम्स असतात, सपोर्ट सिस्टम्स असतात, त्यांनी डेफिनेटली मुलं होऊन द्यावी आणि वेळच्या वेळेवर हे सगळं व्हावं. पण काही मुलींना पॉसिबल नसतं, पार्टनर मिळत नाही, किंवा जसं मी बोलले, एज्युकेशनसाठी ज्या फॉरेनला जातात तर त्या 4-5 वर्ष जातात, आणि त्यामुळे अशा मुलींना हे एग फ्रीजिंग ही टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती ऍक्च्युअली विमेन्स एम्पॉवरमेंट आहे. मला वाटतं की मुलींना फ्रीडम मिळतो की आपलं लाईफ कसं जगायचं तो चॉईस करता येतो, कॉम्प्रोमाइज न करता नवरा शोधता येतो. नाही तर पूर्वी कसं व्हायचं की बाबा लवकर लग्न करा नाही तर मूल होणार नाही, 40शी तुझी पलटली की मूल होणार नाही. तर त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीमुळे एम्पॉवरमेंट मिळाले मुलींना. So I'm really happy to be in this field. Let's go ahead and chat, Prateep. Yes. Thank you, ma'am. सगळ्यात मला आधी तुम्हाला जे विचारायचं आहे, म्हणजे ऍज यू आर इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट, तर बेसिकली ही जी टर्म आहे इनफर्टिलिटी, तर याचं मिनिंग काय आहे, की तुम्ही कशाला पण म्हणू शकतो. आणि बिकॉज मॅम देर इज लॉट ऑफ स्टिग्मा अटॅच टू दिस टर्म. सो काय बेसिकली आहे आणि त्याचं कारण काय आहे, जरा थोडंसं डिटेलमध्ये जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. जर इनफर्टिलिटी म्हणजे काय की 1 वर्ष एक दाम्पत्य एकत्र राहिलेलं आहे, संबंध ठेवलेला आहे, आणि त्या 1 वर्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना मूल नाही झालं तर ते इन्फर्टाईल आहेत असं मी म्हणतो. पण जर मुलीचं वय 35च्या वर असलं किंवा 40च्या वर, माझ्याकडे आता परवाच एक कपल आलेलं ज्यांचं एक मुलीचं वय 40 होतं, पुरुषाचं वय 44 होतं, 2 महिने झाले लग्नाला ते आलेले. तर असे पण कपल असतात 40च्या वर 6 महिन्याच्या वर थांबू नका, कारण नंतर मग फार कठीण होतं प्रेग्नन्सी देणं. त्यामुळे लवकरात लवकर जर डॉक्टरकडे आला आणि ट्रीटमेंट घेतली तर बरं असतं. कॉजेस तू म्हणलं तर कारण बरेच असतात. 30% पेशंट्समध्ये मुलीच्या दोष असतो, म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइडचा इम्बॅलन्स, पॉलिसिस्टिक ओव्हरी, एंडोमेट्रिओसिस, ट्युबरक्युलोसिस होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं, ट्यूब्स ब्लॉक असू शकतात. सो ह्या कारणांमुळे मूल होत नाही. 30% मध्ये मुलग्यामध्ये प्रॉब्लेम असतो, म्हणजे सिमेन जे असतं वीर्य त्याचं काउंट कमी असतो. नॉर्मल काउंट 15 मिलियन आहे, त्याचं काउंट कमी असतो, त्याची गती कमी असते, त्याच्यात नॉर्मल फॉर्म्स कमी असतात. हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात पुरुषांच्या, आणि ते पण इन्फेक्शनमुळे होतात किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतात. आणि 30% लोकांच्यात थोडा मेल फॅक्टर आणि फिमेल फॅक्टर दोन्ही फॅक्टर्स प्रेझेंट असतात. आणि 10% लोकांच्यात आम्हाला काही कारण मिळत नाही.
म्हणजे जे टेस्ट आता अवेलेबल आहेत त्याच्याप्रमाणे कोणाचाही दोष नाही. मग हे पेशंट सगळ्यात सफर करतात, कारण प्रत्येक डॉक्टरकडे नवीन गेले की आज तुमचं सगळं नॉर्मल आहे, तुम्हाला होणार नाही. मग की त्याचं 1 वर्ष जातं, की दुसऱ्या डॉक्टर की तिसऱ्या डॉक्टरकडे, आणि माझ्याकडे पोहोचतात तेव्हा 40-45 वय झालेलं असतात. तेव्हा मग मला एक डोनेशन वगैरे करावं लागतं. तर जर तुम्हाला मूल झालं नाही आणि जरी टेस्ट नॉर्मल आल्या तरी तुम्ही IVF किंवा IUI कडे वळायला हवं. बरोबर मॅम. थँक्यू सो मच. आत्ताच तुम्ही कारणं सांगितलेली आहेत. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता. आत्ताच तुम्ही म्हणालात की हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो हॉर्मोनल बॅलन्स हा किती इम्पॉर्टंट आहे ऍज फार एज कन्सिव्हिंग इज कन्सर्न, नॅचरल कन्सिव्हिंग इज कन्सर्न? इट्स एव्हरीथिंग. किती इम्पॉर्टंट आहे, इट्स एव्हरीथिंग. कारण हॉर्मोन्स बॅलन्स मध्ये नसले तर तुम्हाला नॅचरल कन्सेप्शन होणारच नाही. कारण कम्प्लीट जे हॉर्मोन्स कंट्रोल करतं रिप्रोडक्शन किंवा बाळ होणं, आणि ते डेफिनेटली तुम्हाला अडजस्ट करावे लागतात. ओके. थँक्यू सो मच मॅडम. तत्पूर्वी जे आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे जॉईन झालेले आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांचे जर काही प्रश्न असतील तर ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारावेत. डॉक्टर डेफिनेटली त्यांचं आन्सर देतील. पुढचा प्रश्न आहे मॅम, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय? म्हणजे आता ती काही फार अशी मिरेकल टर्म राहिलेली नाहीये किंवा मिस्टिरियस टर्म राहिलेली नाहीये, पण स्टील त्याचं काय असतं, त्याची प्रोसिजर कशी असते? इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे ते बाळ तयार केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. नॉर्मली बाळ तयार होतं शरीराच्या आत. ज्या लोकांना इट्स नॉट पॉसिबल त्यांना आम्ही इन विट्रो फर्टिलायझेशन करतो, म्हणजे बाहेर तयार करतो. टेस्ट ट्यूब बेबी, जे नॉर्मली आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो ते. तर आम्ही काय करतो, स्त्री बीज काढतोय स्त्रीकडून, स्त्रीच्या शरीरातून, ओव्हरीतून, आणि स्पर्म्स घेतो आणि ते त्याचं मिलन करतो शरीराच्या बाहेर आमच्या IVF लॅबोरेटरीत. आणि मग ते बाळ तयार केलेलं बाळ आत टाकतो एखाद्या कपलमध्ये आणि त्यांना बाळ होतं. ह्याला IVF म्हणतात. इनफॅक्ट एक गमतीची गोष्ट मला सांगायची होती प्रतिपदा, की जेव्हा मी सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली तेव्हा एक जोडपं माझ्याकडे आलेलं आणि ते बोला आम्हाला मूल होत नाही. तर मी टेस्ट वगैरे केलं आणि मी म्हटलं की तुम्हाला IVF ची गरज आहे की ही एक टेस्ट ट्यूब बेबी आहे, आम्ही बाळ तयार करतो शरीराच्या बाहेर वगैरे. तर त्यांनी मला काय प्रश्न विचारावा की बापरे, कसं तुम्ही आम्हाला टेस्ट ट्यूब मध्ये कसं घालणार डॉक्टर? पेशंटला नाही आम्ही टेस्ट ट्यूब मध्ये घालत, आम्ही फक्त स्त्री बीज घेतो आणि शुक्राणू घेतो आणि ते टेस्ट ट्यूब मध्ये तयार करतो. ओके. आणि याच्यामध्ये मला म्हणजे आता जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक आपण काय म्हणू शकतो, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळी असते, त्याच्यानंतर मेंटल स्टेट वेगळं असतं. तर अशामध्ये ज्यावेळेस एखादं कपल तुम्हाला अप्रोच करतं IVF साठी, तर त्यासाठीचा काही एक सेट पॅटर्न आहे का किंवा काही ट्रीटमेंट प्लॅन आहे का या सगळ्यांमध्ये? आय थिंक जेव्हा कपल अप्रोच होतं तेव्हा आम्ही प्रयत्न करतो की डायग्नोसिस करायचं की बाबा कशामुळे हा त्रास होतोय, की काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे हा हे होत नाही बाळ. म्हणजे हॉर्मोन्स चेक करतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का बघायला. मग ओव्हरीमध्ये अंडी आहेत की नाही बघायला एक नवीन टेस्ट आली आहे, सीरम AMH. मी तर म्हणते प्रत्येक मुलीनी करावं. आपण हेल्थ चेकअप करतो की नाही नॉर्मली, शुगर बघतो, ब्लड प्रेशर बघतो, तसं AMH पण चेक करावं मुलींनी, म्हणजे फर्टिलिटी चेकअप होतो. मग तिसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी करतो आम्ही, अल्ट्रासाऊंड. सोनोग्राफी पोटाची केल्यामुळे कळतं की युट्रस बरोबर आहे, पिशवी म्हणजे अंडकोश, ट्यूब्स वगैरे बरोबर आहे, तिथे काय पाणी साचलेलं नाही, किंवा ट्यूब्स अशा अनहेल्दी असल्या तर त्या जाड्या होतात, हायड्रोसॅल्पिंग्स त्याला म्हणतो, तसं नाहीये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक हे करतो की ट्यूब ओपन आहेत की नाही एक चेकिंग करतो. ते एक्सरेनी करतो की आम्ही डाय इंजेक्ट करतो आणि ते कळतं आम्हाला ट्यूब्स ओपन आहेत की नाही. आणि पुरुषाचं वंधत्व जाणवण्यासाठी आम्ही त्याला वीर्याचा तपास करायला सांगतो. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, की वीर्य जेव्हा तपासतात तेव्हा ते 2 किंवा 3 दिवस जुनच वीर्य पाहिजे. बऱ्याचशा वेळा संबंध आलेला नसतो 1 महिनाभर आणि मग ते वीर्य तुम्ही तपासायला द्याल तर त्याच्यात बरेचसे मेलेले स्पर्म्स वगैरे म्हणजे बरोबर काउंट येत नाही. त्यामुळे 2 किंवा 3 दिवस फ्रेश असलं वीर्य तर त्याचा
तो काउंट आम्ही बरोबर पकडतो. ओके, थँक्यू सो मच मॅडम. पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला इथे विचारावासा वाटतो की IVF प्रेग्नन्सी आणि नॉर्मल प्रेग्नन्सी याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा हे नॉर्मल प्रेग्नन्सी पेक्षा हे किती स्ट्रेसफुल असू शकतं? आय थिंक IVF प्रेग्नन्सी हे प्रेशस प्रेग्नन्सी म्हटले जाते ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके, तर प्रेशस म्हणजे काय की भरपूर प्रयत्न करून 50% सक्सेस रेट म्हणजे प्रयत्नच आहे ना, कारण 2 लोकांपैकी 1 माणसात नाही होत, आणि कधी कधी 2 किंवा 3 ट्राय नंतर किंवा 4 ट्राय नंतर बाळ म्हणजे प्रेग्नन्सी राहते. त्यामुळे ती प्रेशस प्रेग्नन्सीच आहे. आणि प्रेशस प्रेग्नन्सी असल्यामुळे IVF केलेली लोक स्वतःहूनच काळजी घेतात. पण ऍक्च्युली जेव्हा मी ते बाळ पिशवीत सोडतो तेव्हा त्याचे जे ऑब्स्टेट्रिक कॉम्प्लिकेशन्स असतात ते एखादा नॉर्मल पेशंट सारखेच असतात की नॉर्मल प्रेग्नन्सी. आणि जे काय प्रॉब्लेम्स नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतं लाईक ब्लड प्रेशर, डायबिटीज, ते पण IVF मध्ये पण होऊ शकतं त्या पेशंट्समध्ये. त्यामुळे आय थिंक बोथ ऑफ देम आर व्हेरी सिमिलर. ओके ओके, थँक्यू सो मच मॅडम. याची एक्झॅक्ट म्हणजे एज लिमिट वगैरे काही आहे का, की म्हणजे साधारण लॉ जो सध्या आता पार्लमेंटमध्ये आहे त्याच्यात 45 आणि 50 वय दिलेलं आहे. तर आम्ही हे करतोय की 50 वय तरी करा, कारण 50च्या नंतर मग कॉम्प्लिकेशन सुरू होतात. पण 50 पर्यंत पेशंटला अलाव केलं पाहिजे, कारण हल्ली बायका फार उशिरा लग्न करतायत, डिवोर्स होत आहेत, परत दुसरं लग्न करतायत. त्यामुळे त्यांना जर मूल हवं असलं तर आपण त्यांना प्रिव्हेंट करतोय एजमुळे. ओके, थँक्यू सो मच मॅडम. पुढचा प्रश्न असा आहे की IVF सेंटर ज्यावेळेस आपण चूज करतो जिथे तुमची ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्यावेळेस नक्की कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टींकडे ध्यान दिलं पाहिजे? कारण की आय गेस ते जास्त महत्वाचं आहे, कारण की आई होणं ही खरं तर कम्प्लीट मेंटल प्रोसेस जास्त आहे. तर त्या दृष्टिकोनातून स्टेबल राहण्यासाठी, स्ट्रॉंग राहण्यासाठी काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? आय थिंक एक चांगला डॉक्टर जो तुमच्याशी बोलतो, व्यवस्थित गप्पा मारतो, समजावून सांगतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट म्हणजे सिस्टम्स बरोबर आहेत का. म्हणजे आता आम्ही 30 वर्ष ते करतोय आणि आमच्या सगळ्या म्हणजे माझी दिल्लीला सेंटर्स आहेत, बॉम्बेला सेंटर्स आहेत, चंदीगडला, बँगलोरला वगैरे सगळ्या सेंटर्समध्ये, नाशिकला, तर सेम स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आम्ही करतो. त्यामुळे ते महत्वाचं आहे की स्टँडर्डायझेशन आहे की नाही, इक्विपमेंट काय आहे फार महत्वाचं आहे, आणि टीम चांगली आहे की नाही जी IVF करते ते, आणि त्या सेंटरचा सक्सेस रेट काय आहे तो बघितला पाहिजे. त्या सेंटरचा सक्सेस रेट बघायला हवा. ओके ओके, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे मॅडम. व्हॉट आर द मेंटल हर्डल्स, ब्लॉक्स टू गो फॉर IVF टेक्नॉलॉजी? आय थिंक आपल्या देशात अनफॉर्च्युनेटली इन्फर्टिलिटी म्हणजे कमीपणा वाटतो माणसाला. ओके, की बाबा त्या बाईला म्हणजे जे लोक आहेत ना ते म्हणतात अरे बापरे म्हणजे तू आजारी आहेस. ही एक आजार पण नाहीये, दॅट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे लोक बोलत नाहीत की आम्ही IVF केलेलं आहे वगैरे. त्यामुळे तो एक स्टिग्मा आहे त्याच्याबरोबर, इन्फर्टिलिटीचा स्टिग्मा. सो आय थिंक दॅट ऑल्सो प्रिव्हेंट्स अ लॉट ऑफ पीपल फ्रॉम डुईंग IVF. आणि थर्ड म्हणजे IVF एक्सपेन्सिव्ह आहे, IVF मुळे बाळ नॉर्मल नाही होत, असे हे जे थॉट प्रोसेस असतात. आणि IVF म्हणजे सगळ्यात शेवटचा ब्रह्मास्त्र, आधी करायला नाही पाहिजे, हे सगळे रॉंग आहेत. की IVF जितक्या लवकर तुम्ही कराल, लवकर एजमध्ये आणि लग्नानंतर जितक्या लवकर होईल, जर इंडिकेटेड असलं तर तुमचा सक्सेस रेट चांगला आहे. तुम्ही असं नाही बोलून उपयोग की अरे बाबा मी फक्त 22 वर्षाची आणि मी ना IVF करणार. अरे पण तुझ्या नवऱ्याचे स्पर्म जर 0 असले तर 22 काय, तू 18 वर्षाची असली तरी होणार नाही IVF शिवाय. त्यामुळे ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं फार महत्वाचं आहे की तुम्हाला जर गरज असली तर तुम्ही प्लीज हे नका करू. कारण माझ्याकडे पेशंट्स येतात, प्रेग्नेंट होतात आणि म्हणतात तर मी ना माझ्या मैत्रिणीला पाठवते, पण तिला बोलू नका माझं IVF झालंय, मी ना ह्यांना पाठवते. सी, आपली माणसाची वृत्ती चांगली असते की मदत करावी, पण त्यातून आपल्यावर असा दोष येईल हे आवडत नाही.
किंवा आपल्या मुलाला त्रास होईल की तू IVF बेबी आहे बाबा. जोपर्यंत आपल्या कम्युनिटीचा माइंडसेट बदलत नाही, आपल्या सोसायटीचा माइंडसेट बदलत नाही, तोपर्यंत लोक जरा हेच होणार. आता बायपास झालं तर कसं बोलतात, अरे माझं बायपास झाला, मस्त केलं त्या डॉक्टरनी. IVF झालं म्हणून कोण बोलणार का माझं IVF मुळे बाळ झाले. आणि बायपास म्हणजे स्वतःच खाण्यापिण्यामुळे होतं की तुम्ही तुमची स्वतःची काळजी नाही घेतली. इन्फर्टिलिटी काय काय कोणाच्या दोष, म्हणजे मी काहीतरी केलं म्हणून मला बाळ होत नाही असं नसतं. इट इज देअर, व्हॉट कॅन यू डू. राईट राईट मॅडम. पुढचा एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. बेसिकली मॅम, तुमचं जो या विषयावरती जे तुमची स्पेशालिटी आहे त्यामध्ये तुमचं कामच हे आहे की IVF सारखी एक्सपेन्सिव्ह टेक्नॉलॉजी जी काही वर्षापूर्वी ची जी स्थिती होती, आता ती सगळ्यांना परवडेल अशी आहे, सगळेजण त्याला अप्रोच करू शकतात, यासाठीच तुम्ही सारख्या कार्यरत असतात. तर या कॉस्ट विषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे हे किती सगळ्याच लोकांना जर आपण जनरलाइज करायचं म्हटलं तर लाईक ते किती इफेक्टिव्ह आहे, काय आहे, याला किती वेळ लागू शकतो? आय थिंक दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण जर भारतात राहत असलो तर बरेचसे पेशंट्स असे आहेत ज्यांच्याकडे मीन्स नसतात की ते हायर ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकतात. तर त्यामुळे माझी नेहमीच धडपड होती की बाबा सगळ्यांना ही ट्रीटमेंट अवेलेबल पाहिजे, इक्विटी मिळाली पाहिजे, म्हणजे इक्विटी ऑफ द ट्रीटमेंट, की रिच असू की पुअर असू प्रत्येक जण येऊन करू शकतो. पण IVF चे बेसिक प्रॉब्लेम्स असे आहेत की जी औषध आम्ही वापरतो ती फॉरेनहून येतात, ती आता इंडियात बनायला लागली. जी साधन सामुग्री आहे ती आम्ही फॉरेनहून घेतो आणि ती आता थोडीफार इंडियात पण बनायला लागली आहेत. त्यामुळे ते लिमिटेशन्स कमी होत आहेत. आणि तुम्हाला एक सांगू का, IVF म्हणजे बऱ्याच वेळा मी फ्रीमध्ये पण करते, तसं काय नाही. पण जर कपॅसिटी पाहून, म्हणजे तुमची इन्कम कपॅसिटी पाहून आम्ही पॅकेजेस तयार केलेले जे आम्ही ऑफर करतो. आता आपण जर अमेरिकेत गेलो तर हा बायपाससाठी तर लाखामध्ये रुपये जातात, बरोबर, 30 लाख 40 लाख. तुम्ही जर मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेलं तर तिथे पण 5-10 लाख, पण 30 लाख तर नाही. ते कम्पॅरिझन आहे. तर तसंच IVF मध्ये आहे. तुम्ही जर हाय एंड युनिट्स मध्ये गेलात तर ते जरा जास्ती कॉस्ट येतो. पण युनिट्स असतात जे DY पाटील सारखे आहेत, किंवा इवन मी लीलावतीत फ्री सर्व्हिस देते. तर तुमची जर इकॉनॉमिक कंडिशन बरोबर नसली तर बऱ्याच काय काय तरीक्याने आम्ही मदत करू शकतो. त्यामुळे पॅकेजेस आहेत प्रत्येकाला सूट होणारे ऑल्सो. आणि आता तर हल्ली तर मला वाटतं फायनान्स कंपनीजनी EMIs वर पण पैसे लोन करायचं दिलंय फॉर IVF ट्रीटमेंट. अँड होपफुली इन्शुरन्स जर इन्शुअर करता आलं इन्फर्टिलिटी, सो दॅट विल डेफिनेटली हेल्प. बट माझ्या परीने जेवढं मला करता येतं ते आम्ही करतोय. आणि बरेचसे डॉक्टर्स पण ऑफर करतात. असं नाही की मी एकटीच IVF मधली जी कमी खर्चात ऑफर करते, पण बाकीचे पण डॉक्टर्स ऑफर करतायत. आणि आम्ही कॉस्ट कमी करण्याचा भरपूर प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच मॅम. पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की एखादं कपल ज्यावेळेस स्टार्ट करतं हे IVF प्रोसेससाठी, तर एक ऍव्हरेज टाइम स्पॅन काय असतो साधारण सक्सेस येण्यासाठी? हे बघ, जर चांगला पेशंट असला, म्हणजे यंग, AMH गुड, सोनोग्राफी नॉर्मल आणि स्पर्म फॅक्टर मॉडरेट, म्हणजे थोडा कमी असला, म्हणजे गुड प्रोग्नोसिस पेशंट जे आम्ही बोलतो, लवकर यंग एजचे आले तर 90% पेशंट्स 3 सायकल्स मध्ये बाळ घेऊन जातात. म्हणजे पहिल्या सायकलमध्ये 50% होतात, दुसऱ्या सायकलमध्ये त्या उरलेल्या 50% होतात, आणि तिसऱ्या सायकलमध्ये उरलेले 50% होतात. असं बघितलं क्युम्युलेटिव्हली तर 3 सायकल्स मध्ये 90% पेशंट्स बाळ घेऊन जातात. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे हा मला वाटतं नॅचरल कन्सिव्हिंगचं रेट आणि IVFचा थोडाफार सारखाच आहे असं आपण म्हणू शकतो. नाही, नॅचरल कन्सिव्हिंग रेट इज ओनली 10%. IVFचा 50% आहे. ते टेक्नॉलॉजीनी वाढवलंय. आज नॅचरल प्रेग्नन्सी रेट जर 50% असता ना तर आपले 1.3 बिलियन नाही 2.6 बिलियन लोक झाली असती.
ओके मॅम, पुढचा प्रश्न एक विचारायचा होता. म्हणजे हे मिथ आहेत, मला बरेचसे विचारतात लोक की IVF बेबींचे हेल्थ इश्यूज ज्यावेळेस ते बॉर्न होतात त्यावेळेस काही हेल्थ इश्यूज असतात किंवा ते जास्त त्यांचं इम्युन सिस्टम वीक असतं वगैरे, तर यावरती तुम्ही काय सांगाल? असं काही नसतं. IVF बेबीज आणि नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये काही फरक नसतो. फक्त ट्विन्स वगैरे झाले ते नॅचरली झाले किंवा IVF ने झाले तर चान्सेस असतात की प्रीमच्युअर बॉर्न होतात. पण हल्ली जी ट्रीटमेंट्स आम्ही देतो मुलींना आराम करायला सांगतो वगैरे, त्यांनी बराच फरक पडलेला आहे. ओके ओके ओके. हे सगळे एक विचारायचं होतं. पुढचा प्रश्न असा की ज्यावेळेस आपण IVF करतो त्यावेळेस लाईक बरेचसे फर्टिलिटी ड्रग्स दिले जातात. सो या फर्टिलिटी ड्रग्सचा हेल्थ वरती काही प्रभाव पडतो का किंवा त्याचा काही इफेक्ट होतो का? The most effect that we are worried about is cancer. पण आतापर्यंत जर रिसर्च केलेला आहे, एव्हिडन्स पुढे आलेला आहे, त्यांनी दाखवलं गेलंय की या ड्रग्सचा काही इफेक्ट होत नाही, लॉंग टर्म इफेक्ट होत नाही. ओके ओके, थँक्यू सो मच मॅम. पुढचं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही IVF ला अप्रोच करता वॉट एव्हर जे काही असेल ते, पण तसंही प्रत्येक बाईने किंवा प्रत्येक मुलीने मेंटली कसं स्टेबल राहिलं पाहिजे सो दॅट ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये आपण असू किंवा ज्यावेळेस आपण फॅमिली प्लॅनिंग करणार असू त्यावेळेस सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित होतील आणि मेंटली पण आपण स्ट्रॉंग राहू. होय, डेफिनेटली मेंटल हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी नेहमी पेशंट्सना सांगते की डिस्ट्रेस व्हा, रिलॅक्स राहा. सो वी ट्राय टू मेक द पेशंट फ्रेंडली ट्रीटमेंट. की इम्पॉर्टंट आहे त्या पेशंटला कॉन्फिडन्स असायला पाहिजे, एक पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे तिच्या शरीरात की बाबा हा डॉक्टर चांगला आहे, ही युनिट चांगलं आहे आणि माझं इथे कल्याण होईल. ओके. आणि दुसरं जे विचारायचं होतं ते हॉर्मोनल बॅलन्स नॅचरली कसा मेंटेन करायचा किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्यावरती? बॅलन्स ठेवायचं असेल तर तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित असायला पाहिजे, वजन नॉर्मल BMIचं असायला पाहिजे, म्हणजे 22-23च्या आतलं, आणि एक्सरसाइज इन्क्लूड केलं पाहिजे. सो इफ यू ईट न्यूट्रिशियस फूड, एक्सरसाइज रेग्युलरली अँड कीप युअर वेट इन कंट्रोल, आय थिंक इट शुड बी गुड. इट्स अ विन विन सिच्युएशन. राईट राईट राईट. आणि मगाशी बोलताना मॅम तुम्ही एक उल्लेख केला होता AMH वगैरे टेस्टचा, मला वाटतं अँटी म्युलेरियन हॉर्मोन. अरे वा, प्रतिपदा तू काय मेडिकल डॉक्टर आहेस का ग? नाही नाही मॅम, मी फक्त थोडस तुमच्याशी बोलायचं म्हटल्यावरती थोडासा अभ्यास केला होता. तर ह्या अशा काही टेस्ट आहेत का की ज्या आपण रेग्युलरली करू शकतो? आणि आपण चेकअप ना, जसं मी बोलले की आपण हेल्थ चेकअप करतो ना, तसं सिरम AMH, एक सोनोग्राफी आणि सीमन अनालिसिस हे रेग्युलरली करायला हवं असं मला तरी वाटतं. कारण हल्ली माझ्याकडे ना बऱ्याच 28, 29, 31, 32 वर्षाच्या मुली येतात ज्यांच्या ओव्हरीज एकदम कमी अंडी देत आहेत बिकॉज ऑफ स्ट्रेस, पोल्युशन असेल किंवा ऑटो इम्युनिटी असेल, स्मोकिंग हल्ली मुली फार करतात, त्याच्यामुळे देखील आम्हाला हे प्रॉब्लेम्स आढळतात. ओके ओके. तर मला वाटतं तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिलेली आहे ती आपले जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. शेवटचाच प्रश्न मॅम एक विचारायचा होता की IVF विषयी अजूनही तितकासा काय बोलतात खुलेपणाने आपण ते स्वीकारत नाहीये, तर यावरती तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं काय मत आहे यावरती? आय थिंक IVF डेफिनेटली मी 30 वर्षापूर्वी चालू केलं आणि आतापर्यंत माझे 30 वर्ष गेले या फील्डमध्ये, तर स्वीकारपणा आता वाढलेला आहे. लोक पेशंट्स येऊन मागतात इनफॅक्ट आम्हाला IVF करायचंय. त्यामुळे आय थिंक अवेअरनेस, तू आता हा जो प्रोग्राम करते तो फार महत्वाचा आहे, कारण लोक ऐकतात, लोकांना कळतं की IVF म्हणजे बाळ नॉर्मल होतं, बाळ व्यवस्थित होतं आणि जास्ती उशीर केला की IVFचे रिझल्ट कमी होतात. त्यामुळे ही जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे आम्ही मदत करू शकतो लोकांना. जर कपल्स, यंग कपल्स आले तर सक्सेस रेट डेफिनेटली चांगला आहे. आणि टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली आहे ना, जेनेटिक टेस्ट जे मी करते
त्याच्यात म्हणजे 60-70% चान्स होऊन जातो जेव्हा मी ते जेनेटिक टेस्ट करून ते बाळ आत सोडते तेव्हा. त्यामुळे बऱ्याचशा डिफिकल्ट पेशंट्सना ज्यांचे 3-4 वेळा IVF फेल झालेले आहेत वगैरे तशा पेशंट्सना आम्ही प्रेग्नन्सी देतो. आम्ही वेगळी टेक्नॉलॉजी वापरतो, IMSI, एम्ब्रिओस्कोप, PGD एक्सेट्रा. थँक्यू सो मच मॅम. खरं तर आजचा विषय तसं बघायला गेलं तर इतक्या एक 50 मिनिटाच्या सेशन मध्ये संपावा इतका तो लहानही नाहीये. खरं तर गहन आहे आणि प्रत्येकाच्या मनाशी रिलेटेड असलेला आहे. कारण की मी जसं सुरुवातीला म्हटलं की आई होणं, मातृत्व उपभोगणं ही खरं तर जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. आणि तुम्ही इतकी वर्ष झालं हे काम नित्याने करत आहात, त्याबद्दल तुम्हाला आभार कसे मानावेत यासाठी खरं तर आमच्याकडे शब्द नाहीयेत. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी शॉर्ट नोटीस पिरियड वरती तुम्ही आमचं इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलं आणि या विषयावरती बोलायला आज तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून इथे या प्लॅटफॉर्म वरती आलात, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच मॅम. आणि प्रतिपदा, तुझ्याकडनं कम्युनिकेशन शिकावं. तू इतक्या गोड रीतीने मला बोलवलं, माझ्याशी बोललीस आणि मला इतकं यू मेड मी फील वॉन्टेड. सो आय थिंक थँक्यू. म्हणजे माझं स्केड्यूल एकदम कट टू कट आहे, त्यामुळे आय रिअली एन्जॉय. आय लव्ह IVF. माझं हे पॅशन आहे आणि लोकांपर्यंत पोहोचून आपण त्यांना माहिती देऊ शकतो. आय थिंक दॅट इज ब्युटिफुल. हे फार महत्वाचं आहे की लोकांना कळावं काय टेक्नॉलॉजीज आहेत, काय नाही. त्यामुळे आय रिअली एन्जॉय. थँक्यू नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर इन्व्हायटिंग मी अँड हॅपी विमेन्स डे सगळ्यांना. आणि आपलं बायकांनो आपलं जरा कर्तृत्व मेंटेन करावं आणि दाखवावं. आय थिंक दॅट इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. बाय बाय. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना अनेक शुभेच्छा. जर आपण एकंदर मानवजातीचा इतिहास पाहिला तर डायना हेडेन मिस वर्ल्ड होती ती, त्याच्यानंतर एकता कपूरचा त्याचबरोबर कौटुंबिक क्षेत्र. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना राजकीय तू चाल अशी जरा वाटही तुझी सांगते, तू झेप घे जरा नभ तुझे हे खुणावते. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. ओहो निश्चय तुझा टळ आहेस तू प्रबळ, आव्हान लाखो जरी खंबीर अशी तू. घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सलाम तिच्या कर्तृत्वाला. झाशीची राणी तूच मदर टेरेसा, कल्पनांतराळाची तूच ग पिटी उषा. हो निश्चय तुझा टळ आहेस तू प्रबळ,
आभार लाखो जरी खंबीर अशी तू घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू हो घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू मातीची ओल तू मायेचे मोल तू विश्वास खोल तू दुनियेचा तोल तू ओ मातीची ओल तू मायेचे मोल तू विश्वास खोल तू दुनियेचा तोल तू नवदुर्गा माय भवानी जागर तुझा चाले नवदुर्गा माय भवानी जागर तुझा चाले भरोटी नव्याने आता तुझी स्वीकार तुझा आहे हो निश्चय तुझा अटळ आहेस तू प्रबळ आभार लाखो जरी खंबीर अशी तू घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू हो घे भरारी उंच तू तुझेच सारे हे ऋतू नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आनंददायिनीला सलाम रणरागिणीला सलाम प्रत्येकीमध्ये लपलेल्या दामिनीला सलाम सलाम सलाम